म्युच्युअल फंड बेसिक सिरीज या सिरीजमध्ये आजचा आपला हा तिसरा व्हिडिओ आहे. या सिरीजमध्ये आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंड संबंधी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन, म्युच्युअल फंड ए टू झेड सर्व माहिती मराठीमध्ये पुरवण्याचं काम करू. यासाठी आमच्या या पेजला, चॅनलला नक्की लाईक करा, फॉलो करा आणि हा तुमच्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा. तर पाठीमागल्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंडच्या 8 मेन टाईप्स अभ्यासले. त्याच्यापैकी आज आपण पहिली टाईप इक्विटी म्युच्युअल फंड याच्याबद्दल माहिती घेऊया. इक्विटी म्युच्युअल फंड हा भारतामध्ये खूप पॉप्युलर इन्व्हेस्टमेंटचा म्युच्युअल फंडचा प्लॅन आहे. तर याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली जाते ही शक्यतो इक्विटी किंवा इक्विटी रिलेटेड इन्स्ट्रुमेंटमध्ये केली जाते. मराठीमध्ये सांगायचं झालं तर या इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट केली जाते ती इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केट किंवा शेअर मार्केट रिलेटेड जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये केली जाते. याच्यामध्ये सेबीने बंधन घालून दिलं जातं. जे त्याच्यामध्ये अपडेट देखील झाले याच वर्षी की जुन्या अपडेटप्रमाणे 65% इन्व्हेस्टमेंट ही शेअर मार्केटमध्ये करणं बंधनकारक आहे आणि उरलेली इन्व्हेस्टमेंट मग ही इतरत्र केली जाते. याच्यामध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटी बॉन्ड्स असतील. उरलेल्या जे काही 35% जी इन्व्हेस्टमेंट आहे त्यातून आपल्याला शाश्वत किंवा फिक्स रिटर्न येत राहतो आणि 65% ही शेअर मार्केटमध्ये आहे. तसं पाहता हा इन्व्हेस्टमेंटचा हायली रिस्की कॅटेगरी आहे. पण जर तुम्ही 5 ते 10 वर्ष याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहणार असाल तर तुम्हाला इतर सर्व पर्यायापैकी सर्वात जास्त रिटर्न देणारा हा म्युच्युअल फंडचा टाईप आहे. त्याच्यामुळं जर तुमची इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म असेल तर हा पर्याय टाळून इन्व्हेस्टमेंट करणं चुकीचं ठरेल. तर या फंडमध्ये देखील जवळपास 11 प्रकारचे सब कॅटेगरी आहे. त्या सब कॅटेगरीचा माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risk. Read all scheme related documents carefully.